स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले MPSC ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल पाटील MPSC ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आपली 26 फेब्रुवारी 2022 रोजी कंबाईनची पूर्व परीक्षा होणार आहे. तसेच 3 एप्रिल 2022 रोजी ग्रुप सी ची पूर्व परीक्षा होणार आहे. तर या अनुषंगाने मित्रांनो, आपण जे व्हिडिओ पाहत आहोत त्यामध्ये आपण बाकीचा पोर्शन कव्हर केलेलाच आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. सर्व विषयाचे व्हिडिओज आपण ट्रिक्सनुसार अपलोड केलेले आहेत. तुम्हाला ते शॉर्टमध्ये व्हिडिओ पाहायला मिळून जातील. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हाला एखादा पॉईंट वाचण्यासाठी पूर्ण पुस्तक वाचण्याची गरज नाही, तर ते पूर्ण पॉईंट आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला प्लेलिस्टवर जायचं आहे आणि आपले सब्जेक्ट वाईज व्हिडिओ पाहायचे आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला महत्त्वाचा विषय म्हणजेच इतिहास. तर आपल्याला मित्रांनो, कंबाईनच्या पूर्व परीक्षेला आधुनिक भारताचा इतिहास हा टॉपिक आहे. तसेच महाराष्ट्राचे विशेष संदर्भ सहित असं सुद्धा म्हणलेलं आहे. तर त्यातील आधुनिक भारताच्या इतिहासामधील एक पॉईंट आहे, तो आपल्याला हमखास 2 ते 3 मार्क सहज मिळवून देतो. त्याच्याशी रिलेटेडच आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात. तर असा पॉईंट म्हणजे काय, तर ब्रिटिश इंडियामधील ऍक्ट म्हणजेच कायदे यावर आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन नक्कीच विचारले जातात. जोड्या लावा असेल किंवा आपल्याला चूक की बरोबर असेल यामध्ये 2 ते 3 क्वेश्चन आपले विचारले जातात. तर हा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण बघा. यामध्ये तुम्हाला 2 ते 3 मार्काची तयारी सहज होऊन जाईल आणि हे हमखास येणारे प्रश्न आहेत. त्यामुळे आपण आतापासून पूर्व परीक्षेच्या डेट पर्यंत आपण जे टॉपिक पाहणार आहोत त्यामध्ये जे हमखास विचारले जाणार आहेत तेच टॉपिक पाहणार आहोत. बाकीचे टॉपिक आपण ऑलरेडी घेतलेले आहेत, पण जे आपल्याला कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत तसेच टॉपिक आता आपण कव्हर करणार आहोत. त्याबरोबरच मित्रांनो, आपल्याला टेस्ट सीरीजचा सराव देखील करायचा आहे. मी एकूण 1000 क्वेश्चन काढलेले आहेत, ते आपल्याला रिवाइज करायचे आहेत. त्याचाही व्हिडिओ आपल्याला अपलोड होईल. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेटेड राहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर MPSC ऑनलाईन अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी असे व्हिडिओ ज्यावेळी टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर मित्रांनो, वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आपल्याला आज पाहायचं काय आहे, तर ब्रिटिश इंडिया मधील कायदे किंवा ऍक्ट. तर आज आपल्याला काय पाहायचं, तर ब्रिटिश इंडियामधील ऍक्ट म्हणजे कायदे पाहायचे आहेत. तर असे काही कायदे आहेत जे हमखास परीक्षेला रिपीट झालेले आहेत. तुम्ही आधीचे जरी सराव पेपर पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ब्रिटिश इंडिया ऍक्ट वर आपल्याला हमखास प्रश्न विचारलेले गेलेले आहेत. तर सर्वात पहिला ऍक्ट कोणता आहे मित्रांनो, तर सर्वात आधी येतो तो म्हणजे 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. चा रेग्युलेटिंग ऍक्ट, यालाच नियामक कायदा असे देखील म्हणतात. त्याच्यानंतर 2 नंबरला येतो 1781 चा कायदा. तीन नंबरला येतो 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट. त्याच्यानंतर येतो 1786 चा अधिनियम. चा अधिनियम. त्याच्यानंतर येतो 1793 चा चार्टर ऍक्ट. चा चार्टर ऍक्ट. तुम्हाला माहितच असेल की 1793 नंतर दर 20 वर्षाला आपला चार्टर ऍक्ट होता. तर 1813 नंतर कितीला असेल, तर 1833 चा चार्टर ऍक्ट आणि 1853 चा चार्टर ऍक्ट. हे चार्टर ऍक्ट सुद्धा एकदम महत्त्वाचे आहे. इथं मी लिहितो बघा, व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ह्यावर एक क्वेश्चन हमखास असतो चार्टर ऍक्ट वर.
चार्टर ॲक्ट नंतर 1853 येतो, तो म्हणजे 1858चा अधिनियम. याला राणीचा जाहीरनामा असं देखील म्हणतात. राणीचा जाहीरनामा 1857च्या उठावानंतरचा हा पहिला ॲक्ट आहे, तो म्हणजेच राणीचा जाहीरनामा म्हणून ओळखला जातो. तर त्याच्यानंतर आहे 1861चा इंडिया काउन्सिल ॲक्ट. 1861चा इंडिया काउन्सिल ॲक्ट. 1861 नंतर असा 1892ला देखील झाला होता इंडिया काउन्सिल ॲक्ट. तर 1861चा आणि 1892चा इंडिया काउन्सिल ॲक्ट. त्याच्यानंतर येतो 1909चा मोर्ले मिंटो कायदा. मोर्ले मिंटो 1909चा. त्यानंतर येतो 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. याला मॉन्टफर्ड असं देखील म्हणतात, मॉन्टफर्ड ॲक्ट. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट हा 1919चा. तर इथे येतो 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. तर ह्याच्या काही त्रुटी देखील आहेत, त्या देखील आपण पाहणार आहोत. याच्या काही त्रुटी आहेत. त्याच्यानंतर आहे 1935चा इंडिया काउन्सिल ॲक्ट. 1935चा इंडिया काउन्सिल. 1861 नंतर झाला होता तो 1935ला इंडिया काउन्सिल. हे देखील इंडिया काउन्सिलच आहेत, पण त्याला विविध नावे आहेत. 1892ला देखील इंडिया काउन्सिल ॲक्ट झाला होता. त्याच्यानंतर मोर्ले मिंटो, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. त्याच्यानंतर 1935ला पुन्हा एकदा इंडिया काउन्सिल ॲक्ट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ब्रिटिश इंडियामधील ॲक्ट पाहायचे आहेत. ते म्हणजे कोणकोणते आहेत तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, ह्यालाच नियामक कायदा देखील म्हणतात. 1781चा कायदा. 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. त्याच्यानंतर 1786चा अधिनियम. त्याच्यानंतर चार्टर ॲक्ट सुरू होता. 4 चार्टर ॲक्ट आहेत. 1793चा, 1813चा, 1833 आणि 1853चा. हे मस्ट येतं, ह्याला व्हेरी इम्पॉर्टंट असा टिक देखील केलेला आहे. हे आपल्याला ॲट एनी कॉस्ट करायचंच आहे. त्याच्यानंतर येतो 1858चा आपला 1857च्या उठावानंतरचा ॲक्ट म्हणजेच कोणता आहे तर 1858चा अधिनियम. ह्याला राणीचा जाहीरनामा असे देखील म्हणतात. त्याच्यानंतर येतात इंडिया काउन्सिल ॲक्ट. पहिला येतो 1861चा इंडिया काउन्सिल. त्याच्यानंतर 1892चा इंडिया काउन्सिल ॲक्ट येतो. त्याच्यानंतर येतो 1909चा मोर्ले मिंटो, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आणि 1935चा इंडिया काउन्सिल ॲक्ट. पुन्हा एकदा 1935ला इंडिया काउन्सिल ॲक्ट झाला. त्याच्यानंतर ऑगस्ट प्रस्ताव, क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन, माउंटबॅटन योजना ह्या देखील आहेत, पण आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये काय कव्हर करणार आहोत तर ब्रिटिश इंडियामधील ॲक्ट म्हणजेच कायदे जे काही आहेत हे 14 कायदे हे आपण डिटेलमध्ये आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात पहिला येतो तो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. ह्यालाच आपण नियामक कायदा देखील म्हणतो. तर हा कशासाठी होता तर ईस्ट इंडिया कंपनीच्या भ्रष्टाचाराला तसेच अराजक कारभाराला आपल्या आळा बसण्यासाठी हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केलेला नियम होता, तो म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. तर यातील तरतुदी काय होत्या पहा मित्रांनो. ब्रिटिश संसदेचे कंपनीवर नियंत्रण आले. कोणत्या तर ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश संसदेचे नियंत्रण आले. दुसरं काय झालं, भारतातील कंपनी सरकारसाठी प्रथम संविधान तयार करण्यात आलं. प्रथम संविधान तयार करण्यात आलं. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं संबोधण्यात आले आणि त्याच्या अंडर 4 सदस्यीय मंडळ स्थापन झाले. तर त्याच्या अंडर काय झालं तर 4 सदस्यीय मंडळ स्थापन.
ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमधील. तर यामधील पुढे महत्त्वाचं काय घडलं तर बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल अशी उपाधी मिळाली, गव्हर्नर जनरल असं संबोधण्यात आलं. आणि मुंबई आणि मद्रास, इथं लिहितो पहा मी, मुंबई आणि मद्रासच्या ज्या गव्हर्नर होते, मद्रासच्या गव्हर्नरला काय करावं लागलं तर ह्या गव्हर्नर जनरलच्या म्हणजे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या आधिपत्याखाली काम करावं लागेल. तर काय पहा की बंगालच्या गव्हर्नर जनरल असं संबोधण्यात आलं, त्याला 4 सदस्यीय मंडळ स्थापन करून देण्यात आलं. आणि मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरला बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या आधिपत्याखाली काम करावं लागेल, अशी देखील आपल्या 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये असा नियम करण्यात आला होता. आणि सर्वात महत्त्वाचं आणि येणारं की कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन. तर ही देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली होती आपल्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये. आणि याची रचना कशी होती तर 1+3 अशी रचना होती, 1+3. तर काय तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मधील ह्या महत्त्वाच्या बाबी घडल्या होत्या. ती म्हणजे काय तर ब्रिटिश संसदेचे कंपनीवर नियंत्रण राहिले का तर ईस्ट इंडियाचा भ्रष्टाचार आणि आपला अराजक कारभार यामुळे आपल्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असा नियम करण्यात आला होता. दुसरं काय होतं तर भारतातील कंपनी सरकारसाठी प्रथम संविधान तयार करण्यात आलं, ही देखील महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय मी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं संबोधण्यात आलं आणि त्याच्या अंडर 4 सदस्यीय मंडळ स्थापन करण्यात आलं. तसेच मुंबई आणि मद्रास याच्या गव्हर्नरला या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या आधिपत्याखाली काम करावं लागेल, अशी देखील तरतूद आपल्या 1773च्या ऍक्ट मध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे काय तर कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. पॉइंट जर का तुम्ही लक्षात ठेवले तर रिव्हिजन करायला तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही पूर्ण वाचण्यापेक्षा असं पॉइंट वाईज जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला नेमकं काय आपल्याला महत्त्वाचं आहे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये हे देखील तुम्हाला लक्षात येईल. खूप असं वाचायचं नाहीये, निवडकच वाचायचं आहे आणि निवडकच अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो हा आपला झाला पहिला ऍक्ट 1773चा नियामक कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट. तर मित्रांनो येतो आपला दुसरा म्हणजेच काय तर 1781चा कायदा. हा कायदा म्हणजेच काय तर एक आपली तरतूद आहे, ती म्हणजे काय तर 1781चा कायदा काय सांगतो पहा तर कलकत्ता सरकारला बंगाल तसेच बिहार आणि ओरिसा यांच्याबाबत कायदे करण्याचे अधिकार 1781 द्वारे प्राप्त झाले होते. पण यामध्ये महत्त्वाची तरतूद काय होती तर हे कायदे करताना भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक रीतिरिवाजांचा आदर करावा अशी देखील त्यात तरतूद होती मित्रांनो. म्हणजेच काय तर 1781चा कायदा आपल्याला काय सांगून गेला तर कलकत्ता सरकारला बंगाल, बिहार आणि ओरिसा याबाबत कायदे करण्याचे अधिकार प्राप्त झाले आणि ते कायदे करताना भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक रीतिरिवाजांचा आदर करावा असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर जे कोण स्क्रीनशॉट मारून वाचणार असेल तर त्यांच्यासाठी मी लिहितो पहा, मी सांगितलेलंच आहे पण इथे तरी सुद्धा लिहितो. कलकत्ता सरकारला बंगाल, बिहार आणि ओरिसा बाबत कायदे बनवण्याचा अधिकार प्राप्त झाला. पण भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक रीतिरिवाजांचा आदर करावा.
जर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून वाचायचा असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. 1781चा कायदा मी एक्सप्लेन केलेला आहे. तर काय आहे तर कलकत्ता सरकारला बंगाल, बिहार, ओरिसाबाबत कायदे करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो 1781चा कायदा झाला. यानंतर येतो 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. तर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट झाला. 1781ला आपला अधिनियम जाहीर झाला, ज्यामध्ये एक तरतूद केली कलकत्ता सरकारला अधिकार प्राप्त झाले. आणि त्याच्यानंतर येतो तो म्हणजे तर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण अधिक वाढवण्यात आलं होतं. तर अशा काय काय अटी होत्या त्या आपण यामध्ये पाहणार आहोत. तर काय तर 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टद्वारे सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे तर कंपनीवर नियंत्रण अधिक करण्यात आलं. कंपनीवर नियंत्रण वाढले. त्याच्यानंतर काय झालं पहा तर कंपनीच्या अधिकाराखालील भारतीय प्रदेशाला कंपनीच्या अधिकाराखालील भारतीय प्रदेशाला काय म्हणले जाऊ लागले तर ब्रिटिश रूल हा शब्द पडला. हा देखील विचारला गेलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. ब्रिटिश रूल असं संबोधण्यात आलं. तर काय कंपनीवरील नियंत्रण वाढलं ईस्ट इंडिया कंपनीवरील. तर तसेच कंपनीच्या अधिकाराखालील भारतीय प्रदेशाला काय म्हटलं जाऊ लागलं तर ब्रिटिश रूल असं म्हटलं जाऊ लागलं. त्याच्यानंतरचा नियम काय केलेला आहे पहा तर गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली आपलं जे 4 सदस्यीय मंडळ होतं तर यातील संख्या 4 वरून 3 करण्यात आली. म्हणजे एक सदस्य कमी करण्यात आला आणि इथं गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखालीचं मंडळ 3 सदस्यीय झालं. ही देखील यातील महत्त्वाची बाब आहे. 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट मधील 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली 4 सदस्यीय मंडळ स्थापन झालं होतं. त्यातील एक सदस्य इथे कमी झालेला आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना. बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केलेली आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन झालं. तर कशासाठी झालेलं होतं ते तर कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. ही देखील पिट्स इंडिया ऍक्ट मधील महत्त्वाची घटना आहे. त्याच्यानंतर प्रांतीय परिषदेची सदस्य संख्या जी होती ती देखील 4 वरून 3 करण्यात आली. तर कोणकोणत्या सदस्य संख्या घटवण्यात आल्या तर गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखालील जे मंडळ होतं त्याचे देखील 4 वरून 3 झालं. तसेच प्रांतीय परिषदेची सदस्य संख्या सुद्धा 4 वरून 3 करण्यात आली. तसे मित्रांनो यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय तर मुंबई व मद्रास याचे जे गव्हर्नर होते याच्यावर बंगालच्या गव्हर्नरचे नियंत्रण आले. बंगालच्या गव्हर्नर जनरलचे नियंत्रण. तर काय पहा मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरवर बंगालच्या गव्हर्नर जनरलचे नियंत्रण आले. आपल्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काय होतं पहा मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरनी बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली काम करायचं होतं. तर इथे पूर्णपणे नियंत्रण आलेलं होतं मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरवर. तसेच पिट्स इंडिया ऍक्ट मधील महत्त्वाचा कायदा म्हणजेच काय तर भारतात उच्च प्रशासकीय अधिकारी नेमण्यासाठी इंग्लंडमध्ये
स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल. इंग्लंडमध्ये स्पर्धा परीक्षा चालू करण्यात आली कोणत्या? पिट्स इंडिया ॲक्टमध्ये. तर काय पहा मित्रांनो इथं, तर भारतात उच्च प्रशासकीय अधिकारी नेमण्यासाठी इंग्लंडमध्ये स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. हा देखील पिट्स इंडिया ॲक्ट मधील महत्त्वाचा कायदा केला होता आणि कंपनी सरकारसाठी महत्त्वाचा कायदा केलेला होता शेवटचा. म्हणजेच काय, तर दर 20 वर्षांनी चार्टर ॲक्टच्या इथंच चार्टर ॲक्टचा संबोध केला होता पहा 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टमध्ये. दर 20 वर्षांनी चार्टर ॲक्टच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनीला मुदतवाढ देण्यात येणार होती. ईस्ट इंडिया कंपनीला मुदतवाढ. तर काय आहे पहा मित्रांनो, आपल्याला 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट मी लिहित एक्सप्लेन केलेलं आहे. पुन्हा एकदा करतो पहा. तर 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टमध्ये कायदे काय आहे पहा. तर पहिला काय आहे, तर कंपनीवर नियंत्रण वाढलं. ह्यामध्ये कंपनीवर नियंत्रण जे होतं ईस्ट इंडिया कंपनीवर ते अधिक कडक केलं होतं. त्याच्यानंतर कंपनीच्या अधिकाराखालील भारतीय प्रदेशाला काय म्हणण्यात आलं, तर ब्रिटिश रूल हा शब्द स्पेशली ह्यामध्ये वापरण्यात आला होता 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टमध्ये. हा देखील प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. तर ब्रिटिश रूल कशात म्हटलं होतं, तर पिट्स इंडिया ॲक्टमध्ये. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलच्या सदस्यीय मंडळातील एक सदस्य कमी केला आणि तिथे 3 सदस्यीय मंडळ आहे असं राहिलं. त्याच्यानंतर बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली. तर कशासाठी, तर कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आलं. त्याच्यानंतर आपल्या गव्हर्नर जनरलच्या सदस्यीय मंडळाप्रमाणे प्रांतीय परिषदेची सदस्य संख्या सुद्धा 4 वरून 3 करण्यात आली पिट्स इंडिया ॲक्टमध्ये. तर त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय, तर मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरवर बंगालच्या गव्हर्नर जनरलचं नियंत्रण आलं. हे देखील पिट्स इंडिया ॲक्टमधील महत्त्वाचा कायदा आहे. आणि त्याच्यानंतर भारतात उच्च प्रशासकीय अधिकारी नेमण्यासाठी इंग्लंडमध्ये स्पर्धा परीक्षेची तरतूद करण्यात आली होती. इंग्लंडमध्ये स्पर्धा परीक्षेची तरतूद, भारतात उच्च प्रशासकीय अधिकारी नेमण्यासाठी इंग्लंडमध्ये स्पर्धा परीक्षेची तरतूद. हा देखील पिट्स इंडिया ॲक्टमधील महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर शेवटी आपलं काय आहे पहा, तर दर 20 वर्षांनी चार्टर ॲक्टच्या माध्यमातून कंपनीवर नियंत्रण वाढवण्यासाठी काय केलं, तर ईस्ट इंडिया कंपनीला मुदतवाढ देण्यात येईल. ही देखील तरतूद पिट्स इंडिया ॲक्टमध्येच केली होती. 1793 पासून चार्टर ॲक्ट सुरू झाले, पण याची तरतूद आपल्या पिट्स इंडिया ॲक्टमध्येच होती की दर 20 वर्षांनी चार्टर ॲक्टच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनीला मुदतवाढ देण्यात येईल. तर मित्रांनो असे आपले 1 2 3 4 5 6 7 8 असे कायदे केले होते पिट्स इंडिया ॲक्ट मधील. तर मित्रांनो याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट ठेवून घ्या, कारण ह्यावर सुद्धा हमखास प्रश्न विचारले जातात पिट्स इंडिया ॲक्ट 1784चा. तर मित्रांनो यानंतर येतो 1786चा अधिनियम. तर मित्रांनो आपण काय करतो, तर महत्त्वाचे ॲक्ट बघत जातो, महत्त्वाचे कायदे बघत जातो, पण एखादा असा कायदा असतो की जो राहून जातो आणि मुख्य म्हणजे तोच परीक्षेला येतो. तर असा आहे 1786चा अधिनियम. यामध्ये जास्त काही तरतुदी नाही आहेत मित्रांनो. असे काही कायदे आहेत 1781चा असेल किंवा 1786चा असेल, हे दोन जे कायदे आहेत यामध्ये जादा काही तरतुदी नाही आहेत, पण अशीच तरतूद आहे की जी महत्त्वाची देखील ठरू शकते, आपल्याला पेपरला नक्कीच विचारलं जाऊ शकतं. तर असं काय आहे 1786चा अधिनियम. यामध्ये काय केलेलं पहा, तर मित्रांनो 1786च्या कायद्याद्वारे गव्हर्नर जनरलला विशेष अधिकार प्राप्त करण्यात आले. तर गव्हर्नर जनरलचं जे काही सदस्य मंडळ होतं 3 सदस्यांचं मंडळ होतं, 4 सदस्यावरून पिट्स इंडिया ॲक्ट मध्ये त्याचं त्रिसदस्यीय मंडळ झालं होतं. आणि ह्या मंडळाचे जे काही निर्णय असतील हे विशेष परिस्थितीमध्ये रद्द करण्याचा अधिकार याद्वारे आपला 1786च्या अधिनियमाद्वारे गव्हर्नर जनरलला प्राप्त झाला होता. तर काय, तर विशेष परिस्थितीमध्ये जे काही मंडळ निर्णय घेईल हे निर्णय रद्द करण्याचा आणि आपला स्वतःचा निर्णय तिथे लागू करण्याचा हा महत्त्वाचा जो काही अधिकार होता तो 1786च्या अधिनियमाद्वारे गव्हर्नर जनरलला देण्यात आला होता. तसेच गव्हर्नर जनरलला भारताचा मुख्य सेनापती हा सुद्धा अधिकार प्राप्त करून देण्यात आला होता. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजेच काय, तर गव्हर्नर जनरलला ज्यादा अधिकार
गव्हर्नर जनरलला जादा अधिकार, तसेच सदस्य मंडळाचा जो काही निर्णय असेल तो रद्द करण्याचा आणि स्वतःचा निर्णय लागू करण्याचा अधिकार सदस्य मंडळाचा निर्णय रद्द करण्याचा आणि स्वतःचा निर्णय लागू करण्याचा अधिकार, तो पण कसा, विशेष परिस्थितीमध्ये. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेष परिस्थितीमध्ये हा गव्हर्नर जनरलला अधिकार देण्यात आला होता. इथे मी अंडरलाईन करतो पहा. विशेष परिस्थितीमध्ये सदस्य मंडळाचा निर्णय रद्द करण्याचा आणि स्वतःचा निर्णय लागू करण्याचा अधिकार हा गव्हर्नर जनरलला या अधिनियमाद्वारे प्राप्त झाला होता. आणि तसेच गव्हर्नर जनरलला भारताच्या सेनापती पदाचे सुद्धा अधिकार देण्यात आले होते. भारताचा सेनापती पदाचा अधिकार भारताच्या सेनापती पदाचा अधिकार सुद्धा 1786 च्या अधिनियमाद्वारे गव्हर्नर जनरलला देण्यात आला होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला 1786 चा अधिनियम आहे. याचा देखील स्क्रीनशॉट काढून घ्या. गव्हर्नर जनरलला जादा अधिकार प्राप्त झाले. सदस्य मंडळाचा निर्णय रद्द करण्याचा आणि स्वतःचा निर्णय लागू करण्याचा अधिकार विशेष परिस्थितीमध्ये गव्हर्नर जनरलला देण्यात आला आणि भारताचा सेनापती पदाचा अधिकार सुद्धा गव्हर्नर जनरलला मिळाला होता. तर असे नियम आहेत, हे 1786 च्या अधिनियमाद्वारे लागू करण्यात आले होते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1781 चा अधिनियम, तसेच 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट आणि 1786 चा अधिनियम, असे 4 आपण नियम आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. ह्याचाच पुढचा पार्ट मी लगेच अपलोड करणार आहे. त्यामध्ये आपल्याला 4ही चार्टर ऍक्ट पाहायचे आहेत. 1793 चा चार्टर ऍक्ट, 1813 चा चार्टर ऍक्ट, 1833 चा चार्टर ऍक्ट आणि 1853 चा चार्टर ऍक्ट. हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ सेपरेट करण्याचं कारण म्हणजे एक तर व्हिडिओ लेंदी होतो, हे पण महत्त्वाचं कारण आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण काय, तर चार्टर ऍक्ट जर तुम्ही घेतला तर एका वेळी तुमचे सगळे चार्टर ऍक्ट कव्हर होऊन जातील. तसेच 1786 च्या अधिनियमाच्या आधीचे म्हणजे 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1781 चा अधिनियम, 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट आणि 1786 चा अधिनियम, हा व्हिडिओ सेपरेट, तो व्हिडिओ सेपरेट आपण केल्यामुळे तुम्हाला जर फक्त चार्टर ऍक्ट पाहायचा असेल तर तो व्हिडिओ पाहू शकता. हे आधीचा जर तुम्हाला भाग पाहायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. यासाठी मी दोन्ही व्हिडिओ सेपरेट करत आहे. त्याच्यानंतरचे जे ऍक्ट आहे ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओशी कोणतीही शंका असेल ती सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर MPSC ऑनलाईन अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी ज्या वेळेस व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मित्रांनो, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केलं नसेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता, म्हणजे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स सहज मिळून जातील. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया याच्या पुढच्या पार्टमध्ये, ज्यामध्ये आपण चार्टर ऍक्ट पाहणार आहोत. मित्रांनो, नक्की पुढचा व्हिडिओ पहा आणि ह्या व्हिडिओविषयी कोणतीही शंका असेल तर नक्की कमेंट करा.